छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण या तसंच वैजापूर या 5 नगरपरिषदांसाठी आज मतदान होतंय, तर फुलंब्री नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय। आणि छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय, तर उद्या त्याचा निकाल लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, वैजापूर या 5 नगरपरिषदांसाठी आज मतदान होतंय, तर फुलंब्री नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, मतदानाचा आज महत्त्वाचा दिवस, मतदानाला आता सुरुवात होईल, काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, मी पहिले तर तुम्हाला दुरुस्त करतो की 5 नाही तर 6 नगर परिषदेसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदान होतंय। आणि जे फुलंब्री नगर पंचायतीचं जे मतदान होणार होतं ते न्यायालयाच्या उशिरा निर्णय आल्यामुळे ते मतदान 20 तारखेला होणार आहे। त्यामुळे आज 6 नगर परिषदेचं या ठिकाणी मतदान होतंय। मी आता शिल्लोड मतदान केंद्रावरती आहे, शिल्लोडमध्ये आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर जी मॉक ड्रिल मतदानाची मॉक या ठिकाणी सुरू आहे। कशा पद्धतीचं मतदान केलं जाणार आहे, विविध पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। त्या प्रतिनिधींना जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत किंवा मतदान प्रक्रिया पाडणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांना समजून सांगतात की कशा पद्धतीचं मतदान केलं जाणार आहे, कशा पद्धतीचं बॅलेट मतदान जे सुरुवातीचं असणार आहे ते कसं होणार आहे, त्यानंतर कुठलं बटन दाबल्याच्या नंतर कुठली पेपर बाहेर येतो, ते सगळं अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी या संपूर्ण प्रतिनिधीने या ठिकाणी सांगितल्या जात आहेत। त्यांचे काही कागदपत्र आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने त्यांना ते सगळं चेक करून दाखवले जाते। कुठलाही अनुचित प्रकार किंवा कुणाच्याही मनात निवडणुकी संदर्भात किंवा मतदानासंदर्भात कुठलीही शंका कुशंका नसाव्या यासाठी खरं तर अधिकाऱ्याकडून ही खबरदारी घेतल्या जाते। डमी मशीन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, तर त्या मशीनमध्ये जे विविध पक्षाचे म्हणजे सर्वच पक्षीय जे उमेदवार निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, रिंगणात आहेत, त्यांचे प्रतिनिधी जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिक करून या ठिकाणी दाखवले जाते। प्रत्यक्षात आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियेचा एक भाग आहे, मात्र प्रत्यक्षात जे निवडणूक आहे ते मतदान प्रक्रिया आहे त्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी मतदान सुरुवात होईल। आणि जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 6 नगर परिषदेसाठी जे मतदान होते त्यामध्ये 82 नगरसेवक जनता निवडून देणार आहेत, तर 6 नगराध्यक्ष यांच्यासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते आहेत। काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि आज प्रत्यक्षात मतदान होतंय आणि आपला नगराध्यक्ष आपला नगरसेवक निवडण्याचा हा नागरिकांचा दिवस आहे आणि त्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करतील यासाठी वेगवेगळे कॅम्पेन देखील राबवण्यात आलेले। त्यामुळे आता कसा प्रतिसाद मिळतो हे दिवसभरात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला प्राजक्ता, तर या ठिकाणी 17 संवेदनशील मतदान केंद्र देखील घोषित करण्यात आले आहेत की त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर दंगाकाबू पथक असेल असे विविध प्रकारचे पोलीस फोर्स असेल तैनात करण्यात आलेले आहेत। तगडा बंदोबस्त देखील बऱ्याच ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता जसं की जे प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींना पासेस वाटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीचे या पासेस या ठिकाणी असणार आहे। आपण जर बघितलं मतदान प्रतिनिधी म्हणजेच वेगवेगळ्या पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी आत असणार आहे, यांना संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षात आता अवघ्या अर्ध्या तासामध्ये या मतदानाला सुरुवात होईल। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांनाच प्रात्यक्षिक दाखवण्यात येतं। एक मॉक मतदान जे आपण ज्याला म्हणतो की कशा पद्धतीचं मतदान पार पडेल आणि कशी संपूर्ण प्रक्रिया असेल ती इतर मतदान जे अधिकारी घेत आहेत त्यांना देखील महत्त्वाची असणार आहे। आणि जे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांनाही कुठल्या शंका नसाव्या यासाठी निवडणूक आयोगाकडून खास त्यांचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते। तर 82 नगरसेवक जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरची जनता निवडणार आहे आणि 6 नगराध्यक्ष निवडणार आहे। मात्र एक फुलंब्रीचा जो निकाल आहे नगरपंचायतीचा, एकमेव नगरपंचायत जिल्ह्यामध्ये होती, तिचा जो मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ती 20 तारखेला पडणार आहे। काही अडचणी आल्या होत्या न्यायालयामध्ये, त्या ठिकाणचे काही वाद गेले होते आणि त्यानंतर न्यायालयाचा निर्णय जो तो उशिरा आला, त्यामुळे मतदानाला प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार नाही यासाठी ही प्रक्रिया जी आहे ती आता 20 तारखेवर जाणार आहे आणि 20 तारखेला त्या ठिकाणी मतदान होईल आणि 21 तारखेला त्या ठिकाणी निकाल घोषित होईल। आपण जर बघितलं तर 6 नगर परिषदेचं प्रोजेक्ट 6 नगर परिषद ज्या होत आहेत ज्यांचं मतदान आज होत आहे त्या नगर परिषदेसाठी विशेष जर आपण बघितलं तर उद्याच निकाल येणार आहे। मात्र रात्री जी मोठी घडामोड घडली प्राजक्ता ती अत्यंत महत्त्वाची आहे। न्यायालयामध्ये याचिका आता खंडपीठात औरंगाबाद खंडपीठ। ठीक आहे अविनाश, वेळोवेळी अपडेट घेत राहू।